सोनेवाडी बुद्रुकमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष, सहस्त्रचंडी महायज्ञामुळे आध्यात्मिक उत्साह शिगेला। निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे असलेल्या ओम नमो चैतन्य कानिफनाथ महाराज आश्रमात हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात सध्या भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळत आहे। या उत्सवाचे यंदा 15वे वर्ष साजरे होत असून 108 कुंडात्मक सहस्त्रचंडी महायज्ञ आणि श्री दुर्गा सप्तशती पारायणामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। श्री महंत दिगंबर गिरीजी महाराज अण्णाबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा सोहळा 26 मार्च 2026 पासून प्रारंभ झाला असून 2 एप्रिल 2026 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी सजणार आहे। दररोज सकाळपासून पूजन, हवन आणि पारायणाच्या कार्यक्रमात भाविक उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत। समारोपाच्या दिवशी विविध धार्मिक विधींचा समावेश असणार असून श्री नवचैतन्य कानिफनाथ महाराज यांचा अभिषेक, महापूजा, उत्तरांग हवन तसेच महाबली, कालिका, भैरव आणि हनुमान पूजन करण्यात येणार आहे। याचवेळी सहस्त्रचंडी महायज्ञाची पूर्णाहुती होणार आहे। सोहळ्यादरम्यान महंत दिगंबर गिरीजी महाराज अण्णाबाबा यांचे प्रेरणादायी प्रवचनही आयोजित करण्यात आले असून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळत आहे। स्थानिकांसह दूरदूरच्या भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत असून आयोजकांनी उत्तम नियोजन करून सोयी सुविधांची व्यवस्था केली आहे। आपली भारतीय संस्कृती ही कालजयी संस्कृती आहे। आपली भारतीय संस्कृती मृत्युंजयी संस्कृती आहे। आपल्या या संस्कृतीला वेदांचा आधार आहे। अर्पण, तर्पण आणि समर्पण ही आपली भारतीय संस्कृती आहे। बजरंगबली ज्ञान, भक्ती, विद्या, विभूती, वैराग्याचं प्रतीक आहेत। म्हणून या पावन पर्वावरती बजरंगबलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये इथे संपूर्ण आयोजक, नियोजक, ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला आहे। याचा मूळ उद्देश असाच आहे की या जगज्जननी राजराजेश्वरी परांबिकेच्या आराधनेने रोगान शोषानी पहिंश दुष्टा रुष्टा तू कामान सकलाविष्टा। मनुष्य जीवन हे अनंत संभावना आहेत, पण मात्र मनुष्याकडे विचार असेल, विद्या असेल, विभूती असेल तर त्याची जीवनाची जी उच्चतम अवस्था आहेत ही त्याला अनुभूत करता येते। मनुष्याकडे कुठे कसला अभाव नाही आहेत, तर त्याला अभाव अनुभूत होतो, तो विचारांच्या दृष्टिकोनाने अनुभूत होत असतो। म्हणून ही भगवती किंवा हे बजरंगबली आपल्यावरती कृपा करून आपल्या जीवनामध्ये यश, कीर्ती, मनुष्य जीवनाची अनंतता उपलब्ध व्हावी याच उद्देशाने हा संपूर्ण या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत यांच्याच या अनुषंगाने हा उपक्रम आयोजित केलेला आहे। 108 कुंडात्मक सहस्त्रचंडी यज्ञाचे नेमके धार्मिक महत्व काय आहे महाराज, काय सांगा? धार्मिक महत्व एकच आहे की याच्यातून मनुष्याला या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। जर भगवती आपल्यावरची तुष्ट असेल, रोगान शोषाने पहिंश तुष्टा रुष्टा तू कामान सकलान विष्टा, ती जर संतुष्ट असेल तर मनुष्य जीवनामध्ये मोद, मांगल्य, माधुर्य आहेत आणि जर ती रुष्ट असेल तर जीवन अतिशय रुखसुख आहेत। म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये भगवतीची आराधना सांगितलेली आहेत। याच्या पाठीमागचा हाच एक उद्देश आहे। यज्ञ याच्यासाठी केला येतो की यज्ञ ही आपली वैदिक संस्कृती आहे। यज्ञाच्या पाठीमागे देवपूजा, संगतीकरण आणि दान हे यज्ञाचे 3 मुख्य वैशिष्ट्य आहेत। दानाचा अर्थ फक्त आर्थिक दान नसतं, इथे ते श्रमदान असेल, ते अन्नदान असेल, ते रक्तदान असेल, अक्षरदान असेल, वस्त्रदान असेल, या माध्यमातून यज्ञाची पूर्णाहुती आहेत महाराज। इथे दुसरा विषय आहे की असंगतीकरण। या 7 दिवसामध्ये अनेक संत सत्महापुरुष इथे भेट देतात, ज्यांच्याकडे जीवनाचे विचार आहेत, ज्यांच्याकडे जीवनाची परमसिद्धी आहेत, ज्यांनी जीवनाची कुठेतरी आत्मानुभूती घेतलेली आहे। अशा संत सत्महापुरुषांच्या संगतीने मनुष्याच्या जीवनाची की ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा माझं भेटविला, अशा संत सत्महापुरुषांच्या या संगतीने मनुष्याला विचार आणि वैभव उपलब्ध होत असतं। सामुदायिक दुर्गा सप्तशती पारायणाबाबत काय सांगाल? सामुदायिक दुर्गा सप्तशतीचा हा उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेला आहे। याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की संपूर्ण या प्राण्यांना किंवा या संपूर्ण जगत कल्याणासाठी जी भगवती आहे, या भगवतीची आराधना किंवा आपल्या कुटुंबामध्ये असलेला प्रत्येक जो काही विचारांचा दृष्टिकोन आहे, हा सामुदायिक दृष्टिकोन या माध्यमातून, या पारायणाच्या माध्यमातून उपलब्ध होतो। हाच एक उद्देश आहे। आज जर आपण बघितलं तर शिक्षणाची
पार्श्वभूमी जर आपण बघितलं तर मुलांना एक संस्कारांची भूमी अतिशय महत्त्वाची आहे. मुलांना आपली भारतीय संस्कृती असेल किंवा कुटुंबाचा जो आपला कुलाचार आहे, सभ्याचार आहे, शिष्टाचार आहे, लोकाचार आहे, याच्यातून ही पार्श्वभूमी प्रत्येक कुटुंबापर्यंत जावी आणि आपल्या कुटुंबामध्ये एक सौख्य आनंद उपलब्ध व्हावा आणि माता पितांनाही हर्ष व्हावा की कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून मनुष्याकडे फक्त संपत्ती पर्याप्त नाही आहे, मनुष्याकडे विचारही पर्याप्त आहेत. त्याच्याकडे यदा कदाचित होऊ शकतं की संपत्ती थोडीशी असेल, पण विचार जर असेल तर तो त्याच्या जीवनामध्ये आनंदामध्ये जीवन जगू शकतो. हेही परम सत्य आहे.